शांतता. आपल्या गाडीचं इंजिन असो, मोठमोठे कारखाने असोत किंवा अगदी साध्या साध्या मशीन, या सगळ्यांना एक अदृश्य शक्ती चालवत असते. खरं तर हा एक असा अज्ञात नायक आहे ज्याच्याशिवाय आपलं संपूर्ण यांत्रिक जग एका क्षणात थांबून जाईल. चला तर आज त्याच नायकाचं म्हणजे वंगणाच्या विज्ञानाचं रहस्य उलगडूया. तर आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी वंगणाला यंत्राचं जीवनरक्त का म्हणतात, त्यानंतर घर्षणाची नेमकी समस्या काय आहे आणि तेलामध्ये अशी कोणती जादू आहे जी हे सर्व थांबवते. मग आपण बघू की हे सगळं प्रत्यक्षात काम कसं करतं आणि शेवटी प्रत्येक कामासाठी योग्य तेल कसं निवडलं जातं यावरही नजर टाकू. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे, तर आपला पहिला मुद्दा आहे यंत्राचे जीवनरक्त. हे नाव ऐकायला खूप मोठं वाटतं नाही का, पण याला असं म्हणतात तरी का? कारण ही खरंच एक अशी अदृश्य शक्ती आहे जी आपलं संपूर्ण जग गतिमान ठेवते. हे वाक्य बघा, यात सगळं काही आलंय. अगदी आपल्या शरीरातल्या रक्तासारखंच काम आहे याचं. ते यंत्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या भागापर्यंत पोहोचतं, त्यांचं पोषण करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं आयुष्य वाढवतं. याच्याशिवाय कोणतंही महागडं यंत्र वेळेच्या आधीच अक्षरशः भंगारात निघू शकतं. पण प्रश्न असा आहे की आपल्याला वंगणाची गरजच काय आहे? याचं उत्तर एकाच शब्दात आहे, घर्षण म्हणजे फ्रिक्शन. जेव्हा यंत्राचे दोन भाग एकमेकांना घासतात तेव्हा एक विनाशकारी शक्ती निर्माण होते. जरा कल्पना करा, जेव्हा धातू थेट धातूवर घासला जातो तेव्हा काय होतं? या घर्षणामुळे इतकी प्रचंड उष्णता निर्माण होते की ती चक्क धातूला वितळवू शकते. आणि एकदा असं झालं की ते यंत्र कायमचं निकामी होतं. मग वंगण करतो तरी काय? अहो, ते फक्त घर्षण आणि झीज थांबवत नाही. ते फिरणाऱ्या भागांना थंड ठेवतं, त्यांना गंजण्यापासून वाचवतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते यंत्राची कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी प्रचंड वाढवतं. ठीक आहे, आपल्याला वंगणाची गरज का आहे हे तर कळलं, पण आता जरा याच्या मागचं विज्ञान समजून घेऊया. असं नेमकं काय असतं या तेलामध्ये जे त्याला एक उत्तम वंगण बनवतं? यातला सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे विस्कॉसिटी. सोप्या भाषेत सांगायचं तर त्याचा दाटपणा. पाणी आणि मध यात जो फरक आहे तोच. जास्त विस्कॉसिटी म्हणजे मधासारखं दाट तेल जे कितीही दाब आला तरी पृष्ठभागावर टिकून राहतं. आणि मग येतो ऑइलीनेस हा गुणधर्म. याचा सरळ अर्थ आहे तेलाची धातूला चिकटून राहण्याची क्षमता. याच गुणामुळे तेलाचं एक पातळ पण मजबूत असं संरक्षणात्मक कवच तयार होतं जे भागांना एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून ठेवतं. आता बोलूया सुरक्षेबद्दल. फ्लॅश पॉइंट हा एक खूप महत्त्वाचा सुरक्षात्मक गुणधर्म आहे. हे ते तापमान आहे ज्यावर तेलातून निघणारी वाफ पेट घेऊ शकते. म्हणून वंगण निवडताना हे तापमान मशीनच्या नेहमीच्या तापमानापेक्षा खूप जास्त असणं गरजेचं आहे. आणि फ्लॅश पॉइंटच्याही पुढे गेलं की येतो फायर पॉइंट. नावाप्रमाणेच हे ते तापमान आहे जिथे तेलाची वाफ फक्त पेट घेत नाही तर तेल स्वतः आग पकडतं आणि सतत जळत राहतं. ही एक अत्यंत महत्त्वाची सुरक्षा मर्यादा आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे पोअर पॉइंट. आता जरा विचार करा एकदम थंड प्रदेशात काम करणाऱ्या मशीनचा. तिथे तेल गोठून चालणार नाही. पोअर पॉइंट म्हणजे ते सर्वात कमी तापमान जिथे तेल आपलं प्रवाही पण टिकवून ठेवतं. यापेक्षा कमी तापमानात तेल गोठून जाईल आणि वंगण थांबेल. तर वंगण का लागतं आणि त्यात काय गुणधर्म असतात हे तर आपण पाहिलं, पण आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. हे सगळं प्रत्यक्षात घडतं कसं? चला तर पाहूया ऑइल वेस्टची जादू. चला एक कल्पना करूया. एक मशीन आहे आणि ते बंद आहे. अशा वेळी जर्नल म्हणजे फिरणारा भाग थेट बेरिंगवर टेकलेला असतो, म्हणजे धातूचा धातूशी थेट संपर्क. इथेच सर्वात जास्त घर्षण आणि नुकसानीचा धोका असतो. पण ज्या क्षणी ते फिरायला लागतं ना, एक गंमत घडते. ते जर्नल बेरिंगच्या बाजूने थोडंसं वर चढतं आणि आपल्या आणि बेरिंगच्या मध्ये जी जागा असते त्यात ते वंगणाला अक्षरशः आत ओढायला सुरुवात करतं. आणि मग जेव्हा ते पूर्ण वेगात फिरू लागतं तेव्हा खरी जादू घडते. फिरण्याच्या प्रचंड वेगामुळे तेलाची एक पाचर म्हणजे एक फेज तयार होते. हा दाब इतका जबरदस्त असतो की तो त्या फिरणाऱ्या जर्नलला अक्षरशः उचलून धरतो, ज्यामुळे ते बेरिंगवर तरंगायला लागतं. धातूचा धातूशी संपर्कच तुटतो आणि झीज जवळजवळ शून्यावर येते. हीच आहे वंगणाची खरी शक्ती. तर हे सगळं विज्ञान प्रत्यक्ष वापरात कसं येतं? सरळ गोष्ट आहे. प्रत्येक मशीनची गरज वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक कामासाठी एका विशिष्ट प्रकारच्या तेलाची गरज असते. एकाच तेल सगळ्यांसाठी चालत नाही. या तक्त्याकडे बघा, लगेच लक्षात येईल. सामान्य मशीनसाठी मध्यम विस्कॉसिटीचं तेल चालतं, पण खूप हाय स्पीडने फिरणाऱ्या स्पिंडलसाठी एकदम पातळ, कमी विस्कॉसिटीचं तेल लागतं.
आणि या उलट जिथे खूप जास्त भार आणि धक्के असतात, जसं की औद्योगिक गिअर्स, तिथे खूप दाट म्हणजे जास्त विस्कॉसिटीच्या तेलाची गरज असते. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे, योग्य कामासाठी योग्य वंगण. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच की एक उत्तम चालणारं कार्यक्षम यंत्र आणि भंगारात पडलेलं यंत्र यांच्यामध्ये अनेकदा फरक असतो, तो फक्त तेलाच्या एका पातळ अदृश्य थराचा. तर ही होती वंगणाची अदृश्य शक्ती. पण आता एक विचार करा, ह्यासारख्याच आणखी कोणत्या अदृश्य शक्ती किंवा यंत्रणा आहेत ज्या आपल्या आधुनिक जगाला दिवस रात्र अविरतपणे चालवत आहेत? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?